माझ्या हळदीचा लेहंगा, जो मी हळदीला रात्री घातला होता. त्याला 3 वर्षांनी मी आत्ता काढला, मला तो कपाटामध्ये दिसला. पण हा मी घालत नव्हते कारण की ह्याला ना हळदीचे डाग लागले होते आणि ते जातच नव्हते. आणि मला ड्राय क्लीन वगैरे काहीच केलं नव्हतं. लग्न झालं म्हणजे हळद झाल्यानंतर जसा मी त्याला पॅक करून ठेवला होता तसाच होता आणि फक्त बसले होते म्हणून थोडे हळदीचे डाग लागले होते. तर आता मला तो भेटला. मग आईला सांगितलं की डाग आहेत कसे काय जातील, तर आई बोलली उन्हामध्ये लाव सुकत जातात. तर मी उन्हामध्ये सुकत लावलं तर परफेक्ट सगळे डाग गेले हळदीवरचे. जसा नवीन होता तसाच झालेला आहे आणि होतोय सुद्धा मला परफेक्ट. तर मस्त वाटते जसं नवीन माझा लेहंगा होता तसाच झालेला आहे. पण आईला सांगितलं सगळा सेट आहे तो उन्हामध्ये लाव थोडस, मग हळदीचे डाग जातील. पण आईने खालचाच लेहंगा लावला, वरचा जो ब्लाऊज आणि ओढणी आहे ती लावलीच नाही. तर आता मी लावते. पण मस्त वाटते, घेरा असं नॉर्मल आहे, मस्त आहे, मला आवडला खूप. तर मला ते फोटो असेल तर मी साईडला व्हिडिओच्या साईडला दाखवेन मी की कसा दिसतोय हा पूर्ण तो. पण मस्त आहे, मला कलर हा आवडला जास्त. पण मला ब्लू कलरचे जे सगळे शेड असतात ते खूप जास्त आवडतात म्हणून असा कलर घेतला मी. आणि जुने कपडे जर आपल्याला होत असतील तर तो आनंद जर आपला वेगळाच असतो की म्हणजे मी जाडी झालेली नाहीये, जशी आहे तशीच आहे. काय बरोबर ना? बारीकच आहे ना मी, जाडी नाही झाले ना? नाही बारीकच आहे. येस, जाडी झाली तर मग सगळे बोलून बारीकच झालेत. मला बरं वाटते, मला होतोय हा छान वाटते नाही? छान दिसते. पूर्ण घालून दाखवे. पण वरचा जो ब्लाऊज आणि ओढणी मला उन्हात लावायची आहे. आता हा नवीन वाटतो नाही, डाग दिसत नाही ना कुठे? नाही गेले डाग त्याचे, बघ गेले नाही ना तेच. काय चाललंय तुमचं? अरे ह्या बघ, या ना लेहंग्याचा हा वरचा ब्लाऊज आहे पण त्याची चैनच निघत नाही. हे सगळं होते परफेक्ट, हा पण मला मी काढतो पण ती चैन गंजले वाटते कारण की 3 वर्ष झाली. किती वेळ ट्राय करत होतो त्याच्यावर, तेल वगैरे लावला पण काय झालं नाही. ती मलाच येईल, डायरेक्ट खेचली तर लगेच तुटेल. हो मलाच येईल तिथे. तर बघ ओढणी वगैरे तर मस्त आहे, लांबच्या लांब. मला घालून बघायचंय, थोडे जास्त म्हणजे कमी फोटो आलेले आहेत. तर हा हळदीला रात्री घातलेला मी तो आहे हा. तसं लग्नाला मी शालू लावला होता कारण की मला शालू आवडतं. म्हणजे मला असं माझ्या डोक्यामध्ये होतं की लग्नाचे सगळे कपडे मी घातले पाहिजे, असं ठेवायचे नव्हते मला कपाटामध्ये, है ना? म्हणून शालू मी घेतला आणि एक शरारा पाहिजे म्हणून मी हळदीला रात्री शरारा घेतला. तो पण जास्त महाग नाही असं घेतला. शालू चांगला आहे तर मी शालूला 4-5 वेळा घातला नाही मी. हा पण कोणाचा हळदीला घालू शकते पण हा मी एकदाच घातला. शरारा आपण मोस्टली जास्त घालत नाही, साडीच नेसतो आपण, है ना? जर जवळचं असेल तर आपण शरारा वगैरे घालतो. पण ह्याच्यावरचे फोटो कमी आलेत ना तर मला कपाटामध्ये दिसला, मला काढूया आता ह्याला. कलर पण मस्त आहे आवडीचा, ब्लाऊज पण परफेक्ट होतोय वरचा जो आहे, फक्त ही चैनच लागत नाहीये त्याची. मला दाखवायची ना, मी केली. झोपलेलाच ना, आम्ही दोघींनी ट्राय केला पण आमच्या दोघींकडून काय झालं नाही. आता खेचते लगेच चैन तुटेल, बाकी परफेक्ट होतोय. आणि याची ओढणी सुद्धा खूप सुंदर आहे. किती पण जुने कपडे झाले पण टाकायची वाटत नाहीत, है नाही? मोठी कपाटामध्ये दिसलं तरी बरे वाटतात जरा ते. मस्त. एवढ्या जास्त वर्ष 3च वर्ष झाली त्याला. तर मला दिसला तर मला आता काढला. आई आहे तर एक गोष्ट सगळी. इथे थोडा हळदीचा वाटत होता पण एवढा नाही वाटत. नाही उन्हात टाकला गेला तो. आता नको टाकू उन्हात, त्याचा आता ते कलर उडेल त्याचा माहितीये मला. फक्त चैनीचा प्रॉब्लेम, बाकी काय नाही. आणि आता चैनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आता मी घालून बघेन. पण आता हे नंतर करते. आज आमचं प्लॅन आहे शेवपुरी बनवण्याचा, कारण की कधीपासून मी त्या पुऱ्या आणून ठेवल्या होत्या पण काय मुहूर्त लागत नव्हता शेवपुरीचा. आणि आता आई आलेली आहे म्हणून विचार केला, आईला सुद्धा आवडते शेवपुरी, मग आजच करून टाकूया. का उद्या आई जाईल, का प्रीतची आज लास्ट नाईट आहे तर आई उद्या सकाळी जाईल म्हणून आज आम्ही शेवपुरीचा प्लॅन केला. सगळी तयारी करते आणि शेवपुरी खाऊया. मग हे नंतर करू थोड्या वेळामध्ये. ओके ओके. तर आमची तयारी चालू आहे शेवपुरीची. पुऱ्या फोडते, मध्ये तिथून असा होल पाडते त्यांना, म्हणजे त्याच्या आतमध्ये सगळी स्टफिंग करायची आपल्याला. वाह 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 वाह. सगळं सामान कापून क्या बात आहे. आणि शेवई काढते. असं घरामध्ये गेलं ना की पोटभर खाता येतं, हे ना? बाहेर आपल्याला 4 ते 5 पुऱ्या मिळतात. मग माझी इच्छा झाली की मी घरीच आणते आणि सगळं सामान आणि करते. आणि आईला सुद्धा आवडतं, मला आज करूया.
तर तुम्हाला शेवपुरी जास्त आवडते की पाणीपुरी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मला तर शेवपुरी आवडते, पाणीपुरी नाही तेवढी खात मी. घरी बनवता का? हा, तुम्ही घरी बनवता का ते सुद्धा मला सांगा. मी जास्त करून शेवपुरी घरी बनवते, दहीपुरी सुद्धा बनवते है ना प्रीत? आम्ही दोघांना आज दहीपुरी नको. नाही आता नाही दहीपुरी, रात्रीचं नाही. तर आता बनवते, सगळी तयारी चालू आहे. मग सगळं भरीन एक स्टफिंग तयार झालेली आहे. शेवपुरी स्टफिंग भरलंय सगळे आतमध्ये. काय म्हणाल? काय भरली? स्टफिंग. अरे त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, बटाटा आपल्याकडे जास्त आपण टाकतो, ती लोक जास्त नाही काय टाकत. त्यांच्या थोड्याशा रिकामे असतात पुऱ्या, आपण एकदम सगळं भरभरून टाकतो. त्यांच्याकडे गोड असतं, तुमच्याकडे आंबट आहे. हा, आमच्याकडे आंबट आहे, गोड नाहीये. म्हणजे आंबट गोड आहे, आमच्याकडे मिक्स आहे. वा वा, क्या बात आहे. भरून अशी टाक डायरेक्ट. आतमध्ये जरा गेली की जरा बरं वाटतं ना खायला. वरवरून काय फायनली मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. चैन निघाली, घट्ट येते. स्क्रू ड्रायव्हर काय काय घेऊन बसलाय तू इथे. फायनली झालेला आहे, म्हणजे मी आता ट्राय करणार त्याला. चला, काय आलं, घट्ट झाली होती ती चैन, फसलेली पूर्ण. तरीच चार्जेस निघाले. ठीक आहे, देतो ना आम्ही चार्जेस. जेवण बनवले, द्यायला जायचे पैसे, चार्जेस. ठीक आहे, चल मंडळ, आभारी आहे. आता मी थोड्या वेळ ट्राय करेन याला घालून. चैन फसलेली ती. परफेक्ट झालेला आहे माझा हळदीचा सरारा, म्हणजे लेहंगा. काहीच फिटिंग वगैरे करायला लागलं नाही, जशी आहे तशीच आहे. 1-2 किलो वजन वाढलं असेल की नाही? बरं दिसते खालीवर, छान दिसते. कुठल्या फंक्शनला मला घालायला होईल ना. परफेक्ट बसलाय हे बघ. हळदीचा फोटो असेल तर मी साईडला टाकेन की मी कशी दिसते. पण छान वाटते ना. घेरा नाहीये त्याचा, पण असाच आहे, सिंपल. मला हाऊस होती की लग्नामध्ये एकतरी मी लेहंगा घेईनच. पण कारण का हे लेहंगा घेऊन आपण कधी फंक्शन असेल तरच घालतो, नाही तर नाही घालत. पण म्हणून मी एक घेतला. बाकी जो लग्नाचा जो लेहंगा होता त्याच्यासाठी मी लेहंगा न घेता, म्हणजे सरारा न घेता मी साडी घेतली. कारण ती साडी मला नंतर वापरता येईल. हे काय असे कपाटातच राहतात, आपण काय प्रत्येक वेळेला लेहंगाच घालतो असं नाही ना. म्हणून मी साडी चॉईस केली. आणि साडी पण ती म्हणजे शालू जो आहे तो मी खूप वेळा वापरलेला आहे, पैसा वसूल झालेला आहे. तर हा मला भेटला, हा घातला नव्हता म्हणून हा काढला. त्याचं कोणत्या फंक्शन मध्ये घालणार, आपल्या जवळच्या घरामध्ये लग्न असेल तरच आपण लेहंगा वगैरे घालतो, नाहीतर नाही. म्हणून मग माझी इच्छा होती की एकतरी लेहंगा असावा माझ्याकडे, म्हणून मी तो घेतलेला आहे. तर बरं वाटते है ना. पण माझे जास्त फोटो नव्हते काढले, तर पहिले बघितलं की परफेक्ट होतोय का, तर परफेक्ट झाला. मला चैन ती थोडी घट्ट झाली होती, निघतच नव्हती. आता मस्त झाली, प्रीतनी केली तिला, आता मस्त. हे जुने कपडे सुद्धा मला होत आहेत है नाही. छान आहे ना, छान होते. कलर मेन म्हणजे मला ह्याचा आवडला. जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा मला पहिले हाच कलर आवडला है नाही. हळदीचे डाग पण गेले उन्हात टाकले. आणि म्हणजे ओढणी खूप मोठी आहे याची, आणि आपल्या मुलींना ओढणीच जास्त आवडते. कशी पण वापरू शकतो आणि तिला लावू शकतो. पिन करायचं त्याला, पण मी जस्ट घातलाय की बघायला कसा होतोय. तर परफेक्ट झालाय है नाही. छान दिसते.